मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याचा हा दुसरा दिवस आहे। काल दावोसमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करून बैठकांचा शुभारंभ करण्यात आला। तर आज महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संदर्भात अनेक उद्योगपतींशी मुख्यमंत्री फडणवीस चर्चा करणार आहे। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार करणार आहेत, तर हरित ऊर्जा, इलेक्ट्रिक व्हेइकल, उद्योग आणि रोजगार हे महत्त्वाचे मुद्दे समोर ठेवून महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांचा असेल। तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्याच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। त्यांच्या या दावोस दौऱ्याचा आजचा दिवस दुसरा आहे। काल दावोसमध्ये महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन करून बैठकांचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। तर महाराष्ट्रासाठी विक्रमी सामंजस्य करार देवेंद्र फडणवीस करणार आहेत। तर आज महत्त्वाच्या उद्योगपतींसोबत त्यांची ही चर्चा होणार आहे। तर दावोसमध्ये त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं आणि त्यानंतर आता बैठकांचा सिलसिला सुरू होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोस दौऱ्याच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय। आज त्यांच्या दावोस दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। काल दावोसमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये उद्घाटन करून बैठकांचा सिलसिला सुरू झालेला आहे। तर महाराष्ट्रातील गुंतवणुकीच्या संदर्भात आज काही उद्योगपतींसोबत ते चर्चा देखील करणार आहे। थेट जातोय स्वप्नील जाधव, आपले प्रतिनिधी सध्या आपल्याशी जोडले जात आहेत। ते आपल्याला देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट देत आहेत। स्वप्नील, देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज अनेक उद्योगपतींसोबत ते महत्त्वाची चर्चा करणार आहे। अनेक महत्त्वाच्या बैठकांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या संदर्भातले काय अपडेट देशील? शुभम, नक्की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री उद्योग मंत्री उदय सामंत यांचा आज खरं तर दावोस दौऱ्याचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवसामध्ये आजपासून गुंतवणूक करार या संदर्भात चर्चा होणार आहे। काल सुद्धा काही बैठका झाल्या, उद्योग संदर्भात ह्या बैठका होत्या। राज्यामध्ये एकूण संभाजीनगर, नाशिक, नागपूर म्हणजे मराठवाडा, विदर्भामध्ये जास्तीत जास्त रोजगार आणि नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहणार आहे। उद्योगमध्ये एकूण जर पाहिलं तर ग्रीन एनर्जी आणि एकूण या ठिकाणी आपण ईव्हीचं सेक्टर जे मोठं करत आहे त्यामध्ये ईव्हीच्या अनेक प्रकल्पांची सुद्धा आज चर्चा होणार आहे। यामध्ये आज खरं तर सामंजस्य करार सुद्धा होण्याची शक्यता आहे। जास्तीत जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्याची जी प्रयत्न आहे ते सुरू आहे। त्यामुळे नक्की पुढील 2 ते 3 दिवस हे महाराष्ट्रासाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण यामध्ये अनेक उद्योगपतींशी बैठका होणार आहेत आणि जास्तीत जास्त उद्योग महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहील। शुभम, अगदी स्वप्नील, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भात आणि देवेंद्र फडणवीसांच्या दावोस दौऱ्याच्या संदर्भातले तू दिलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।